मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेटपासून पायरीपर्यंत, पायरीपासून सगळ्या लॉब्या, हे आमदार खासदार नव्हते, हे कोणी आणलेले लोक आहेत आतमध्ये. मला गर्दीतून मार्ग काढून आतमध्ये जावं लागलं, विरोधी पक्ष नेत्याच्या दालनापर्यंत जाता येत नव्हतं, मला रस्ता मिळत नव्हता, मला इतकी गच्च लॉबी भरली आहे. कोण आहे ते लोक? 280 आमदार आहेत विधानसभेचे, काही अधिकारी आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत 60. त्याच्या व्यतिरिक्त ही जी कालची गर्दी होती, ही कोणाची गर्दी आहे? ही दलालांची गर्दी. कुठे दलाल आहेत? राज्यसभा आणि लोकसभेत मी 25 वर्ष आहे संसदेमध्ये. संसदेच्या काळामध्ये खासदारांच्या पीएला सुद्धा आतमध्ये त्या लॉबीत मुख्य दरवाजातून प्रवेश मिळत नाही, शिस्त तिथे आम्ही ठेवली. सुरुवातीला आम्ही विरोध केला या गोष्टीला की असं कसं काय, पण नंतर आपल्या लक्षात आलं की ही शिस्त आवश्यक आहे. जर आम्हाला काम करायचं असेल आतमध्ये तर फालतू गर्दी संसद भवनामध्ये असता कामा नये. पण ज्या पद्धतीचं काल मी हे सगळं पाहिलं चित्र गर्दीचं, हे नियंत्रणाच्या बाहेर आहे देवेंद्र फडणवीसांच्या. त्यांच्याकडलं गृह खातं फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठीच आहे, राज्याला आमदारांना शिस्त लावण्यासाठी नाही. याचं कारण असं आहे की हे टोळी युद्धातले लोक आहेत सगळे त्यांच्याबरोबरचे. ही टीम फडणवीस आहे ना, या टीम फडणवीसचीच चौकशी व्हायला पाहिजे. त्यांच्याकडून हे नियंत्रण होणार नाही, गुंडांना नियंत्रण करणं शक्य नाही आणि तुमच्यामध्ये ह्यांना गोळ्या घालण्याची क्षमता नाही. काल मोकाचे आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोचलेले आहेत, ते कोण आहे? ती नावं तुम्हाला माहिती आहेत. काय कारवाई केली तुम्ही? एक आमदार रात्री 1 वाजता येऊन आव्हाड, हे आंदोलन त्यांना करावं लागतं आहे काही गोष्टीसाठी. हे जे भाजपचे आमदार आहेत सन्माननीय, त्यांची भाषा काय? मग शरद पवार साहेब त्यांच्या कुटुंबाविषयीची भाषा काय? आमच्या सगळ्यांविषयी ती जे वक्तव्य करतात, मग उद्धव ठाकरे साहेब असतील, अन्य कोणी असतील, त्यांच्याविषयी त्यांची भाषा काय? तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करतायत ना देवेंद्र फडणवीस, मग त्यांना आपल्या आमदारांच्या जिभेला लगाम घालतायत ना. तुम्ही टीका जरूर करा, पण गेल्या काही दिवसामध्ये हा सद्गृहस्थ सन्माननीय आमदार तुमचा, पवार साहेबांचं कुटुंब असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील, ठाकरे कुटुंब असेल, इतर नेते असतील, त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये हा बोलतोय? कौटुंबिक असतील, अमुक असतील, अनेक विषयांवर बोलतो. ज्याला देवेंद्र फडणवीसच्या टीममध्ये असलेला आमदार, त्याला काय इतकी सूट दिली आहे का? मला व्यक्तिगत टीका करायची नाही, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक योगदान दिलेलं आहे राज्य घडवण्यामध्ये, मग ते ठाकरे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल, अन्य कोणी असतील, त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये बोलते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत. या भाजपचं योगदान काय या महाराष्ट्र घडवण्यामध्ये? मला सांगा जरा. याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना. हे ठग आहे सगळे. पण राऊतसाहेब, दोन्ही बाजूंनी संकेत मिळत होते. पडळकर आणि आव्हाड एकमेकांवर ज्या पद्धतीने, मग हे गृह खात्याचं काम नाही का? शेरेबाजी, हे गृह खात्याचं, पोलिसांचं काम नाही का? हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का? हे संसदीय कार्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांचं काम नाही का? की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हतं का? काम काय आहे त्यांचं? हेच काम आहे ना. गृह खात्याचं काम काय आहे? सुरक्षा व्यवस्थेचं काम काय विधिमंडळातल्या? सांगा ना मला. म्हणजेच मी म्हणतो की कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे अपयशी आहे. गृहमंत्री अपयशी आहेत, त्यांचं सरकार अपयशी आहे. गुंड टोळ्यात त्यांनीच पोचलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या त्यांच्या नियंत्रणाखाली नाही आहे. रोज 5-10 गुंड हे प्रवेश करून घेत आहेत. प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरचे गुन्हे काढले जात आहेत. नाशिकला पहा, भाजपात प्रवेश करायचे आहेत म्हणून आधीचे गुन्हे ताबडतोब रद्द केले जात आहेत. अशा या ठगांचं नेतृत्व या राज्यात कोण करत आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे सध्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अशा ठगांचं नेतृत्व करतायत. लक्षात घ्या. हे बोलायला गोड आहेत, आतून काळे कुट्ट आहेत.
प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्यातील जो आरोप आहे त्याला जामीन मंजूर झाला हे सगळे गुंड पोचलेले भाजपचे आहेत. हे सगळे